तर चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त चीजी मसाला मॅक्रोनी किंवा पास्ता। मुलांना फार आवडतो, त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला बनवायलाच लागतो। तर सोपा आहे बनवायला। मी काय केलंय, गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घेतलंय। आता ओले मटार असतात ना, ते थोडेसे टाकलेत त्यामध्ये आणि मॅक्रोनी पण शिजवायला टाकले, कारण की दोन्ही पण एकत्र शिजून जाईल। एकमेकांना चिकटायला नको म्हणून थोडा चमचा मारून घ्यायचा आहे त्यामध्ये पातेल्यामध्ये आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। छान मऊ शिजवून घ्यायचं आहे, कारण की काय होतं, थोडं कडकडीत शिजवलं ना की ती चामट होते। मॅक्रोनी किंवा पास्ता म्हणूया आपण, तर ते ना चामट होतं आणि ते चांगलं लागत नाही खायला। तर थोडं मऊ शिजवून घ्यायचं। आता कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं आहे, तर तेलाऐवजी आपण बटर तूप जे आपल्याला आवडेल ते आपण घेऊ शकतो। त्यामध्ये लसूण बारीक चिरलेली, हिरवी मिरची, कांदा अशी फोडणी दिली आहे आणि थोडं गाजर परतून घ्यायचं आहे। तर मिरची जी आहे ती सुद्धा आपल्या आवडीनुसार, जर मुलांना द्यायचं असेल तर मिरची नाही टाकली तरी चालू शकते, पण एक छान टेस्ट येते मिरचीने। आता इथे मी सिमला मिरची सुद्धा यूज केली आहे, ती पण व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। हिरवी सिमला मिरची आहे, त्याऐवजी आपण लाल पिवळी दोन्ही पण वापरू शकतो। आता थोडी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ असं टाकलेलं आहे, कारण की चवीसाठी, आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। हा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता इथे मी काय टाकलं आहे, मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स। बेसिकली बघायला गेलं ना, तर हा जो पास्ता हा प्रकार आहे तो आपल्याकडचा नाही आहे, म्हणजे भारतातला नाही आहे, तो बाहेरच्या देशातला आहे। तो आपण आपल्या पद्धतीने करतो। तर इथे मी थोडासा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि मेयोनीज एक टेस्ट मेकर म्हणून, म्हणजे चव लागायला पाहिजे म्हणून टाकला आहे आणि अशा पद्धतीने मसाला तयार करून घेतला आहे आणि त्यामध्येही शिजलेली मॅक्रोनी टाकलेली आहे। बाहेरचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला हे असे मसाले वापरावे लागतात, हेच मी सांगत होते मघाशी। तर असं सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं, छान वाफ काढून द्यायची। आणि ही बघा मस्त अशी वाफ आलेली आहे। आता थोडी त्यामध्ये काय करायचं, कोथिंबीर थोडी मिक्स केली आणि हे चीजचे 2 स्लाइस टाकले आहेत। आजूबाजूने पण थोडी कोथिंबीर आणखी टाकली आणि चीज ना स्वतःला मेल्ट होऊन द्यायचं आहे। लगेच ढवळाढवळ करत बसायची नाही। छान ते मेल्ट झालं ना की मग प्रत्येक बाईटमध्ये चीज येतं, म्हणजे प्रत्येक घासामध्ये आपल्याला चीजी फ्लेवर येतो, म्हणून तो थोडा मेल्ट होऊन द्यायचा। तर अशा पद्धतीने ही मॅक्रोनी मी बनवली आहे। पास्ता म्हणा, मॅक्रोनी म्हणा, पण तुम्हाला आवडला का ते नक्की सांगा। आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमच्या कमेंट द्यायला विसरू नका। थँक्यू।